इगतपुरी तालुक्यातील दिव्यांग शेतकरी बांधव सपनसिंग परदेशी यांना नियोजन मंडळाच्या माध्यमातून मिळाले ट्रान्सफॉर्मर। उदरनिर्वाहासाठी शेतीच्या कामाला मिळाली ऊर्जा। इगतपुरी तालुक्यातील दिव्यांग शेतकरी व प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सपनसिंग परदेशी यांना शेतीच्या कामासाठी वीज पुरवठा मिळण्याबाबत तांत्रिक अडचणी येत होत्या। याबाबत परदेशी यांनी दिव्यांग कल्याण मंत्री, वीज वितरण कंपनीचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला। या पाठपुराव्याचे फलित म्हणून गत महिन्यात 16 kV क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर व 7 विजेचे खांब मंजूर होऊन ते काम सध्या पूर्णत्वास आले। त्यांच्या बागायती शेतीलाही वीज पुरवठा प्राप्त झाला। या कामासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून जवळपास 7 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला। यंत्रणेच्या सहकार्याने एका दिव्यांग शेतकरी बांधवाला उदरनिर्वाहासाठी व शेतीच्या प्रगतीसाठी चांगले योगदान लाभल्याने दिव्यांग शेतकऱ्याने शासन व यंत्रणेचे आभार मानले व त्याला शेतीच्या कामासाठी ऊर्जा मिळाल्याचीही शेतीबरोबरच त्याच्या चेहऱ्यावरही हास्य फुलले। इगतपुरी हा दुर्गम व डोंगराळ भाग असल्याने या भागात विजेची गंभीर समस्या नेहमीच भेडसावते। वीज पुरवठ्यासाठी तांत्रिक अडचणीही भेडसावतात। त्यात शेतीच्या व बागायती पिकांच्या प्रगतीसाठी सातत्याने विजेची गरज भासते। वैतरणा मार्गावरील वाकी येथील दिव्यांग शेतकरी सपनसिंग मोहनसिंग परदेशी चौहान यांना बागायती पिकांसाठी व शेतीसाठी स्वतंत्र विजेची गरज भासत होती। याबाबत सपनसिंग परदेशी यांनी दिव्यांग कल्याण मंत्री बच्चूभाऊ कडू, पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन याबाबत आपल्या व्यथा व्यक्त केल्या। याची दखल घेत संबंधितांनी तात्काळ जिल्हा नियोजन मंडळाला संदर्भीय पत्र देऊन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून वीज पुरवठा देण्याबाबत सूचित केले होते। त्यात तत्कालीन खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामन खोसकर, माजी आमदार निर्मला गावित यांनीही या दिव्यांग बांधवांसाठी सहकार्याचा हात पुढे केला। त्यांना ट्रान्सफॉर्मरच्या मागणीची शिफारस केली। वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता पडवळकर, ग्रामीण अभियंता डोंगरे, इगतपुरीचे उप अभियंता प्रजापती माळी, घोटीचे सहाय्यक अभियंता सरवदे, शेलार यांनी या कामी सहकार्य करत सपन परदेशी यांच्या मागणीनुसार 16 kV क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर व परिसरात 7 विजेचे खांब टाकण्याबाबत प्रस्ताव सादर केल्याने जिल्हा मंडळ नियोजन मंडळाकडून या कामासाठी 7 लाख रुपये मंजूर होऊन ते काम जलद गतीने पूर्णत्वास आले। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।